श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमच्या करिअरमध्ये अनेक महिन्यापासून अडथळे येत आहेत का? नोकरीत मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही का? व्यवसायात प्रगती थांबली आहे असे वाटते का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न प्रश्न आणि 26 जुलै ते 10 डिसेंबर 2026 हा काळ तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणार आहे का? जर तुमची रास मिथून असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शनीच्या वक्री अवस्थेत तुमच्या करिअर, व्यवसाय आणि सामाजिक प्रतिष्ठेशी संबंधित काही महत्त्वाचे बदल घडू शकतात. पण लक्षात ठेवा, हा व्हिडिओ भीती निर्माण करण्यासाठी नाही, उलट या काळात कोणत्या संधी मिळू शकतात, कोणत्या चुका टाळाव्यात आणि योग्य नियोजन कसे करावे हे समजून घेण्यासाठी आहे. सुरुवातीलाच एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. अनेक जण शनी वक्रीचे नाव ऐकले की घाबरतात, पण प्रत्येक वेळी वक्री शनी वाईट परिणाम देतो असे नाही. वक्री म्हणजेच ग्रह प्रत्यक्षात मागे फिरत नाही, पृथ्वीच्या गतीमुळे तो मागे सरकत असल्याचा भास होतो. ज्योतिषीय परंपरेनुसार हा काळ जुनी अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा, स्वतःच्या चुका सुधारण्याचा आणि आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टीकडे नव्याने पाहण्याचा असतो. शनी हा कर्म, शिस्त आणि न्याय यांचा ग्रह मानला जातो. म्हणून या काळात प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्यांना उशिरा का होईना पण चांगले परिणाम मिळण्याची शक्यता असते. मिथुन राशीचे व्यक्ती बुद्धिमान, संवादकुशल आणि नवीन कल्पना स्वीकारणारे असतात, पण अनेकदा एकाच वेळी अनेक कामे सुरू केल्यामुळे लक्ष विचलित होऊ शकते. शनीचा हा काळ तुमच्या एकाग्रता आणि सातत्य शिकवू शकतो. जे काम तुम्ही अर्धवट सोडले होते ते पुन्हा सुरू करण्याची संधी मिळू शकते. या काळात सर्वाधिक परिणाम करिअरवर दिसू शकतो. जर तुम्ही अनेक दिवसापासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. ज्यांनी नवीन ठिकाणी अर्ज केले आहेत त्यांना मुलाखतीचे कॉल येऊ शकतात. काहींना नवीन जबाबदारी मिळेल, काहींना नेतृत्वाची संधी मिळेल आणि काहींना आपल्या मेहनतीचे योग्य मूल्यमापन मिळू शकते. पण नवीन संधी मिळाली म्हणून विचार न करता निर्णय घेऊ नका. पगाराबरोबरच कामाचे वातावरण, भविष्यातली संधी आणि स्थिरता यांचाही विचार करा. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर थांबलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. जुन्या ग्राहकांकडून नवीन ऑर्डर मिळू शकते. नवीन व्यवसाय संबंध निर्माण होऊ शकतात. ज्यांचा ऑनलाईन व्यवसाय आहे त्यांना ग्राहक वाढ दिसू शकते. परंतु भागीदारी करताना प्रत्येक अट काळजीपूर्वक वाचा. केवळ ओळखीवर किंवा विश्वासावर मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका. मिथुन राशीचे व्यक्ती प्रभावी बोलतात, पण या काळात बोलताना अधिक सावध राहण्याची गरज आहे. ऑफिसमध्ये, व्यवसायात किंवा कुटुंबात रागाच्या भरात बोललेले एक वाक्य तुमच्या प्रतिमेवर परिणाम करू शकते. म्हणून कोणत्याही वादात शांत राहा. प्रत्येक गोष्टी लगेच उत्तर देणे आवश्यक नसते. काही वेळेस शांतता ही सर्वात प्रभावी प्रतिक्रिया असते. ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहा. या काळात काही लोक तुमच्या कामावर टीका करू शकतात. काही जण तुमच्या यशामुळे अस्वस्थही होऊ शकतात. अशा वेळी कोणाच्या विरोधात कट कारस्थान करण्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. शनी नेहमी प्रामाणिक व्यक्तीची साथ देतो, म्हणून शॉर्टकटपेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवा. मित्रांनो, कधीकधी आयुष्यात प्रगती थांबली आहे असे वाटते, पण प्रत्यक्षात निसर्ग आपल्याला मोठी उडीसाठी तयार करत असतो. शनीचा काळही तसाच असू शकतो. तो तुमची गती कमी करेल पण दिशा योग्य देईल. त्यामुळे घाई न करता सातत्य ठेवा. आजची मेहनत उद्याच्या मोठ्या यशाचे कारण ठरू शकते. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत आर्थिक लाभ, अडकलेला पैसा, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, प्रॉपर्टी, कुटुंब, विवाह, आरोग्य आणि घराशी संबंधित मोठे बदल. या काळात कोणत्या संधीचा फायदा घ्यायचा आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या हे आपण सविस्तर पाहणार आहोत, त्यामुळे पुढील भाग नक्की पहा. अनेक मिथुन राशीच्या व्यक्तींना गेल्या काही महिन्यात आर्थिक चढ-उतारांचा सामना करावा लागला असेल. मेहनत भरपूर केली पण त्यांचे फळ अपेक्षेप्रमाणे मिळाले नाही, अशी भावना काहींना असू शकते. मात्र या काळात परिस्थिती हळूहळू बदलू शकते. थांबलेली देयके मिळू शकतात. जुनी उधारी परत येण्याची शक्यता आहे. व्यवसायातून नवीन उत्पन्नाचे मार्ग दिसू शकतात. काहींना अतिरिक्त उत्पन्नाचे साधनही मिळू शकते. पण जितका जास्त पैसा मिळेल तितकाच शहाणपणाने त्याचा वापर करा. शनीचा एक महत्त्वाचा धडा म्हणजे कमाईपेक्षा नियोजन अधिक महत्त्वाचे असते. अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता. जर एखादे सरकारी काम, बँकेची कागदपत्र, परवानगी, प्रोजेक्ट किंवा आर्थिक व्यवहार बराच काळ प्रलंबित असेल तर त्यात सकारात्मक हालचाल दिसू शकते. ज्या गोष्टी सतत पुढे ढकलल्या जात होत्या त्या आता पूर्ण करण्याची योग्य वेळ असू शकते. परंतु प्रत्येक कागदपत्र नीट तपासा. घाईत सही करू नका. एक छोटी चूक भविष्यात मोठा त्रास देऊ शकते. अनेक जण विचारतात, या काळात गुंतवणूक करावी का? जर तुम्ही आधीपासून अभ्यास करून दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करत असाल तर काही चांगल्या संधी मिळू शकतात. म्युच्युअल फंड, दीर्घकालीन गुंतवणूक किंवा नियोजनबद्ध बचत यांचा विचार करता येईल. म्युच्युअल फंड, दीर्घकालीन गुंतवणूक किंवा नियोजनबद्ध बचत यांचा विचार करता येईल. मात्र कोणाच्याही टिप्सवर किंवा अफवावर विश्वास ठेवून पैसे गुंतवू नका. जलद नफा मिळेल या मोहात निर्णय घेऊ नका. गुंतवणुकीपूर्वी स्वतः अभ्यास करा आणि आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
या काळात काही मिथुन राशीच्या व्यक्तींना घराशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. घराची दुरुस्ती, नवीन घर खरेदी, जमीन किंवा प्लॉटचा व्यवहार अशा गोष्टींची सुरुवात होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही अनेक दिवसापासून स्वतःच्या घराचे स्वप्न पाहत असाल तर या दिशेने पावले उचलण्याची संधी मिळू शकते, पण आर्थिक क्षमता लक्षात घेऊनच निर्णय घ्या. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या. या काळात कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती विशेषतः आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक ठरू शकते. जर त्यांना आधीपासूनच काही त्रास असेल तर वेळेवर तपासणी आणि उपचार करणे टाळू नका. त्यांच्यासोबत वेळ घालवा. त्यांचा आशीर्वाद आणि अनुभव तुमच्यासाठी मोठी ताकद ठरू शकते. अविवाहित व्यक्तींना चांगले विवाह प्रस्ताव मिळू शकतात. काहींसाठी विवाह टळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. प्रेमसंबंधात असणाऱ्यांनी मात्र संवादावर विशेष लक्ष द्यावे. अहंकार, हट्टीपणा किंवा कठोर शब्द यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. लक्षात ठेवा, नाते जिंकायचे असेल तर वाद जिंकण्यापेक्षा समजूतदारपणा अधिक महत्त्वाचा असतो. जोडीदाराला वेळ द्या. त्यांच्या भावना समजून घ्या. छोट्या गोष्टी मोठ्या होऊ देऊ नका. या काळात कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे झोप कमी होणे, थकवा, पचनाशी संबंधित किरकोळ त्रास किंवा मानसिक ताणतणाव जाणवू शकतो. नियमित चालणे, योग, प्राणायाम आणि संतुलित आहार यामुळे शरीर आणि मन दोन्हीही निरोगी राहतील. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण मोठ्या संधीचा लाभ घेण्यासाठी चांगले आरोग्य आवश्यक असते. या काळात तुमच्या आयुष्यात काही दारे बंद होतील, पण त्याच वेळी काही नवीन दारेही उघडतील. शनी आपल्याला शिकवतो की यश मिळवण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नाही, योग्य वेळ, योग्य निर्णय, योग्य वागणूक ही तितकीच महत्त्वाची असते. शनी माणसाला जबाबदारी, शिस्त आणि संयम शिकवतो. मिथुन राशीचे व्यक्ती बुद्धिमान असतात, पण अनेकदा एकाच वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करतात. या काळात शनी तुम्हाला एकच संदेश देत आहे: एका वेळी एक काम पूर्ण करा आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. घाईत घेतलेले निर्णय नंतर बदलावे लागू शकतात, पण शांतपणे केलेले काम दीर्घकाळ यश देऊ शकते. या काळात काही चुका तुमची प्रगती मंद करू शकतात, त्यामुळे पुढील गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. कोणाशीही कठोर भाषेत बोलू नका. ऑफिसमधील राजकारण किंवा अनावश्यक वादात पडू नका. अफवावर विश्वास ठेवू नका. मोठी आर्थिक जोखमी विचार न करता घेऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचे, दुसऱ्यांच्या यशाचा मत्सर करण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. अनेकांना वाटते की नशीब अचानक बदलते, पण शनीचा नियम वेगळा आहे. तो आधी मेहनत करून घेतो आणि नंतर योग्य वेळी फळ देतो. या काळात तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिलात तर अनेक महिन्यापासून अडकलेली कामे पुढे सरकू शकतात. योग्य लोकांची भेट होऊ शकते. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकते आणि तुमचा आत्मविश्वासही वाढू शकतो. हा काळ फक्त पैसा आणि करिअरसाठीच नाही, तो स्वतःला समजून घेण्याचा काळ आहे. दररोज काही मिनिटे ध्यान करा. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. चांगले विचार वाचा. ज्येष्ठ व्यक्तींची संवाद साधा. कधीकधी मोठ्या समस्येचे उत्तर शांत मनातच सापडते. जर तुमची श्रद्धा असेल तर पुढील उपाय करू शकता. दररोज किंवा शक्य असल्यास बुधवारी भगवान गणेशाची भक्ती करा. ओम गणपतये नमः या मंत्राचा श्रद्धेने जप करा. शनिवारी ओम प्राम प्रीम प्रम सह शनिचराय नमः या शनी मंत्राचा जप करा. आपल्या क्षमतेनुसार गरजू, वृद्ध, श्रमिक व्यक्तींना मदत करा. शनिवारी शनी मंदिरात मोहरीचे तेल अर्पण करू शकता. हे उपाय अंधश्रद्धा म्हणून नव्हे तर आणि आत्मशिस्त वाढवण्याच्या दृष्टीने करा. नात्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट, या काळात तुमचे शब्दच तुमची ओळख ठरवतील. एक गोड शब्द तुटलेले नाते जोडू शकतो आणि एक कठोर शब्द वर्षानुवर्षे निर्माण केलेले विश्वास तोडू शकतो. म्हणून बोलण्यापूर्वी थोडा विचार करा. समोरच्याचे हे म्हणणे ऐका. शांत संवाद अनेक समस्या सहज सोडू शकता. मित्रांनो, 26 जुलै ते 10 डिसेंबर 2026 हा काळ मिथुन राशीसाठी परिवर्तन, संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. काहींना करिअरमध्ये यश मिळेल, काहींना आर्थिक प्रगती दिसेल, काहींना नवीन घर किंवा मालमत्तेचं सुख मिळेल, तर काहींना नातेसंबंध अधिक मजबूत करण्याची संधी मिळेल. परंतु या सर्व गोष्टीचा पाय एकच आहे: योग्य कर्म, योग्य विचार आणि योग्य वेळेची वाट पाहण्याचा संयम. लक्षात ठेवा, शनी कधीही घाई करत नाही, पण तो योग्य वेळ, योग्य फळ नक्की देतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत सुरू ठेवा आणि सकारात्मक राहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, मिथुन राशीच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सविस्तर राशी भविष्य व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन राशी भविष्यासह. धन्यवाद.